पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता आपल्या घरात फूट पडली तरी चालेल, पण ती मुक्ता नकोय मला या घरात। नाहीतरी तिची आणि बाकीच्यांची ना खूप झाली नाटकं, आता बास। ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या। कसं आहे ना बाळा, बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं प्रत्यक्षामध्ये हे सगळं करणं फार अवघड आहे। किंबहुना आपण करू शकत नाही। आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, त्या आसपासच्या माणसांचा पण आपल्याला विचार करावाच लागतो, इच्छा नसली तरीही। आहे ना, आपल्या सख्ख्या नात्यांमध्ये जर फूट पडली तर त्यानंतर झालेली जखम त्याच्यावर बोट ठेवण्यासाठी आजूबाजूची माणसं टपूनच बसलेली असतात। त्यामुळे असं करता येत नाही। घरातले न भरणाऱ्या जखमा देतात ना, त्यांचा विचार करा, लोकांचा विचार नका करू। आणि तसंही जे आपल्या जवळ राहतील, घरात राहतील, त्यांना आपलं समजायचं। जे जातील ते कधी आपले नव्हतेच असं समजायचं। सांगितलं ना, एवढं सोपं नसतं ते। उद्या सारंग जर असंच म्हणायला लागला तर तुझ्यात आणि सारंग मध्ये कोणाला तरी एकाला निवडा। काय करायचं मी? आहे उत्तर? नाही ना, असं काही करू शकत मी। मुळात असा विचार करणं चुकीचं आहे। दोन वस्तू समोर ठेवलेल्या असतील तर त्या वस्तूंमधली एक वस्तू निवडता येते, नात्याचं असं नाही करता येत। मुळात नाती आपल्याला निवडताच येत नाही, नाती असतात। विचार कर माझ्या बोलण्याचा। आणि वैजयंती आणि सारंग यांनी जो मार्ग निवडला ना, घर सोडून जाण्याचा, तोही चुकीचा आहे। आता अशा या परिस्थितीमध्ये मी आणि मुक्ताने जो मार्ग स्वीकारलाय ना, तो एकमेव मार्ग योग्य आहे। काय म्हणाला तुम्ही आणि मुक्ताने? तुम्ही दोघांनी मिळून ठरवले म्हणजे? मी म्हणायचे ना, ते काही चुकीचं नव्हतं। तुम्हाला मुक्ता आवडायला लागली, आता तर तुम्ही तिचं म्हणणं सुद्धा ऐकायला लागलात। असं काहीही नाहीये। कुठेतरी तुम्ही तिला स्वीकारलंय, पण हे तुम्हाला मान्य करायचंच नाहीये, कारण तुमच्या अहंकाराने तुम्हाला अडवून ठेवलंय। नाहीतर आतापर्यंत बस, माझ्या अहंकाराबद्दल कोणी काही बोलायचं नाही, तू सुद्धा नाही। जो येतो तो माझ्या अहंकारावर बोट ठेवतो। ती म्हातारी मला सांगते अहंकार बाहेर ठेवून या, तू सांगतेस मला। मी जो निर्णय घेतलाय ना, तो पूर्ण विचारांती घेतलाय। हे घर टिकावं म्हणून घेतलाय, ही सगळी नाती टिकावीत म्हणून घेतलाय। कधीतरी एखाद्या वेळेला तरी मला कोणीतरी समजून घ्या, माझा कोणीतरी विचार कराल की नाही? हे बघा, तुमच्या एवढंच मी सुद्धा तुम्हाला ओळखते। तुमचं रक्त आहे माझ्या अंगात। दादा, मला माहितीये तुम्हाला मुक्ता नकोय, आणि मला हेही माहितीये की माझ्यात आणि सारंग मध्ये तुम्ही कोणाला एकाला नाही निवडू शकत, पण माझ्यात आणि मुक्तात तर नक्कीच निवडू शकता। त्यामुळे आमच्या दोघींमध्ये तुम्हाला कोणाला तरी निवडावंच लागेल। सांगा, माझ्यात आणि मुक्तामध्ये तुम्हाला कोण नकोय ते सांगा। निश्चितच मुक्ता नकोय। ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता जा आणि तिला या घरातून बाहेर जायला सांगा। हे मी नाही करू शकत, कारण तिला बाहेर काढलं तर सारंग जाणार, वैजयंती जाणार। आता हा विचार करून नाही जमणार, नाहीतर मला जावं लागेल। या घरातून माझ्या आज्ञेशिवाय कोणीही बाहेर जाऊ शकत नाही, तू तर नाहीच नाही। तरीही मी जायचा प्रयत्न केला तर जे सारंग सोबत मी केलं ते तुझ्या सोबत करेन। सारंग सोबत काय केलं तुम्ही? दादा, दादा, दादा काय करताय? दादा, दार उघडा। मी उघडणार नाही, जोपर्यंत तू माझं म्हणणं मान्य करत नाहीस तोपर्यंत मी उघडणार नाही। काय बोलताय तुम्ही?
हे बघा तुम्ही अतिशय चुकीचं वागताय दादा. मी पहिल्यांदा तुझ्याशी बरोबर वागतोय. दादा दादा तुम्ही दार उघडा. हे बघा मी ऐकणार नाही. दादा. तुम्ही यांना पण. मग काय करू? दोन्ही मुलं एक नंबरची हट्टी निघाली, ऐकतच नाहीत. असणारच शेवटी. बरोबर आहे, बापावर गेलेत. हेच बोलायचं ना तुला? झालीस खुश? पुढे काय करायचं ते सांग आता. बहीण भावामध्ये जे फूट पडले ना, बहीण भावामध्ये माय लेकीमध्ये, मला सहन होत नाही ते. मी पण तोच विचार करते की काय करता येईल. घरात असा आनंदाचा क्षण यायला पाहिजे ज्यांनी सगळे एकत्र येतील. जसं एखादा मोठा सण, दिवाळी, गणपती. 4 महिने आहेत अजून दिवाळी आणि गणपतीला. आता आणू गणपती? मी जर घरामध्ये गणपती घेऊन आलो ना, दरवाजावरती पाटी लावतील लोक, हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे म्हणून. काय वेड्यासारखं बोलतेस तू? अहो सण म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन साजरा करता येईल असा आनंद. तू म्हणजे काय? म्हणजे लगीन कार्य. काय डोक्यावर पडलेस काय ग? मी पुन्हा लग्न करू? ती वैजंती जीव खाईल माझा. अहो रेणुकाताईंचं लगीन कार्य. तुम्ही नाही का सांगितलेलं की आमचं लग्न झाल्यावर तुम्ही रेणुकाताईंचा साखरपुडा करणार होते, लग्नाची बोलणी करणार होते. आठवलं? हा आठवतंय. हीच ती येळ आहे. हे शुभ कार्य सगळ्यांना एकत्र आणेल. घडलेलं सगळं विसरून जातील. तुम्हाला काय वाटतंय? काय चाललंय काय? दार उघडा. मुक्ता दार उघड. मुक्ता शेवटचं सांगतोय, दार उघड. नाही मला पटत नाही. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला त्यांचं लग्न नाही करून द्यायचंय का? त्याचे ना, बाप आहे मी ठरवेन. लग्न करायचं नाही करायचं, कोणाबरोबर करायचं, कधी करायचं मी ठरवेन. तू नको अक्कल शिकवूस. अहो शिकवत नाहीये मी, सुचवतेय. म्हणजे तुम्हीच ठरवताय असं समजा. मी फक्त सुचवलं. त्यांच्या लग्नानं अख्खं घर एकत्र येईल याचा विचार करा. बाकी अहंकार बाजूला राहू द्या. झालं? आलीस माझ्या अहंकारावर आलीस. पण मग नाहीये का? एकीकडं मुलीच्या लग्नाचा आनंद, दुसरीकडं मी सुचवलं याचं दुःख स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. मला तरी असं वाटतंय की या घरातल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. बाकी तुम्ही बघा. घरातल्या माणसांना एकत्र ठेवण्यासाठी ही दोघं काय काय करणार आहेत ना काय माहित. युवराज, आपण जे पाहिलं, जे ऐकलं ते खरं आहे का? राव दादा आणि मुक्ता एकत्र कसे काय येऊ शकतात? वा, कारणाशी हात मिळवणी कशी काय करू शकतो? मलाही तोच प्रश्न पडलाय आई. पण ते दोघं एकत्र आलेत. काय बघतेय मी? हे स्वप्न तर नाहीये ना? हे दोघे एकत्र येऊच कसे शकतात? मुक्ताने यांचं मन जिंकलं असणार, त्याशिवाय दोघांचं एकत्र नाही येणार. फक्त हा बदल कायमस्वरूपी असला म्हणजे मिळवली. तू म्हणतीस ते बरोबर आहे. तुला खरंच असं वाटतं की रेणुकाचं लग्न केलं तर सगळं कुटुंब एकत्र येईल? काय ग? प्रयत्न करायला काय हरकत आहे?
म्हणजे आता लग्नाची बोलणी करायची म्हणल्यावर सगळ्यांना सोबत यावंच लागेल आणि एकदा का सगळे सोबत आले की त्यांना एकत्र कसं ठेवायचं हे मात्र आपल्या दोघांच्या हातात आहे. ठीक आहे, मी वेदशी बोलून बघतो. तुम्ही माव नाही, तुमच्या मनातच ऐकताय असं समजा. रेणुकाचे बाबा बापरे, यांनी का कॉल केला असेल? मी एवढं सगळं बोललो म्हणून असेल बहुतेक. हॅलो दादा, आय एम सॉरी. नाही नाही, आय एम जेन्युइनली सॉरी, कारण मी एवढं सगळं नव्हतं बोलायला पाहिजे. आय नो, पण मला राहवलं नाही म्हणून बोललो मी दादा. अरे जरा थांब. नाही नाही नाही, खरं तर मी तुम्हाला स्वतःहून फोन करणार होतो माफी मागण्यासाठी, पण त्याच्यासाठी मी फोन केलेलाच नाहीये. हो का? मग काय म्हणजे तुम्ही नक्की कशासाठी कॉल केला असं म्हणायचं? तू आणि रेणुका एकमेकांवरती प्रेम करता, बरोबर? या संदर्भामध्ये तू तुझ्या घरी कधी बोललायस? मागं मी तुला सांगितलं होतं आई वडिलांच्या कानावर घालायला. हो, मी सांगितलं घरी, पण दादा तुम्ही का विचारताय याबद्दल? म्हणजे अरे का विचारताय म्हणजे आयुष्यभर काय फक्त प्रेम करत राहणार? पुढे जाणार की नाही? लग्न वगैरे करायचा विचार आहे की नाही? मी तो लग्नाचा विचार करतोय. त्या संदर्भामध्ये पुढची बोलणी करायला हवीत ना? हो हो, मी बोलेन याबद्दल, पण दादा तुम्ही आणि माझे वडील तुम्ही राजकीय विरोधक आहात, त्यामुळे माझ्या घरी फार काही उत्साह नाही आहे या नात्याबद्दल. उत्साह असणारच नाही, कसा असेल? राजकारणामध्ये आम्ही दोघं एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो आतापर्यंत. आता अचानक व्याही होणार म्हटल्यावर ते पचवायला सोपं थोडंच असणार आहे, अवघडच जाणार. पण शेवटी तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये राजकारणाची आडकाठी येता कामा नये या विचारांचा मी आहे. तुझ्या वडिलांना सांगेन काय सांगायचं ते, कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. 2 पावलं मागे येईन मी. तुझं बोलणं झालं की मला कळव, मग आपण भेटू. हो हो चालेल, मी बोलतो त्यांच्याशी. थँक्यू दादा. ठीक आहे. रेणुका त्यांच्या लग्नाच्या विचारानं भरून आलं ना. पुरुष शक्यतो रडत नाही, डोळ्याच्या कडा जरी ओल्या झाल्या ना तरी त्यांच्या भावना समजतात. हो, क्षणभरामध्ये रेणुकाचं सगळं बालपण आठवलं. एवढीशी घरभर दुडू दुडू फिरायची, जिला कडेवर घेऊन फिरलो त्या पोरीला आता बोल्यावर उभी करणार. दिवस इतके पटापट निघून का जातात? बघता बघता पोरगी मोठी झाली, आता ती दुसऱ्या बरोबर निघून जाणार. आज मुक्ताने सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला. डोळ्यासमोरून जात नाहीये तो प्रसंग. दत्ता मामानी फक्त चोरी केलेली नाहीये, तर मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय.
अपराधाला पाठीशी घालणं हा सुद्धा एक मोठा अपराधच आहे. मग तो गुन्हेगार स्वतःचा नवरा असला तरीही. अति झालं हे तिचं. इथपर्यंत मजल गेलीच कशी तिची. आयुष्यात मी हा प्रसंग विसरू शकत नाहीये. वेद नाही, मुक्ता असताना बोललं पाहिजे. आशा जी जरा मुक्ताला बोलू ना. होय. एक मिनिट, कुठे आहे ती? किचन मध्येच आहे. हा ठीक आहे, तू नको जाऊस, मी जातो. वेदचा फोन आहे. हा मग उचला की. अरे कसं उचलणार? ते काय त्यात आपलं ठरलंय ना, ते एक टीम का काय ते, मग ते तू समोर पाहिजेस. होय, म्हणूनच सांगते उचला पटकन. हा कट झाला, मी लावतो. आला आला, परत आला त्याचा फोन. हॅलो वेद, बोल. हॅलो दादा. हा मी बोललो घरच्यांशी. तुम्ही भेटायचं म्हणताय तेही सांगितलं त्यांना. ते तयार आहेत दादा. अरे वा 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 वा, छान छान छान. मग मी आता हे सांगतो, रेणुकाला सांगतो. हा मी की मी सांगू? नाही 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 नाही, नको नको नको. काय, मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. ठीक आहे दादा, ठेवतो मी. हा. वेदचे आई वडील बोलणी करायला तयार झालेत. नाही, मला नाही वाटत की वेदचे आई वडील ह्या लग्न कार्यामध्ये राजकारण आणतील. तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे लग्नच आपल्या घरातल्या सर्व लोकांना एकत्र आणेल. काय आपल्या घरातली मुलगी आता घर सोडून कायमची निघून जाणार, ही भावना आपल्या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणेल, बांधून ठेवेल. तुझं पटलंय मला. एवढीशी मुलगी अंगा खांद्यावर वाढलेली थोड्या दिवसात जाईल नाही निघून. बापाचं काळीज मायापेक्षा कोण जास्त समजू शकत. पण मला ना घरातल्या सगळ्यांना कधी सांगते असं झालंय. दादा दादा, अरे तुलाच शोधत होतो मी. दत्ताने केलेल्या चोरीबद्दल माधवीकडून समजलं. मी घरात नसताना एवढा मोठा धिंगाणा झाला, पण मला आत्ता कळतंय. अरे समजलं असतं वेळेवर, तू काय सगळं सोडून येणार होतास का? किती वेळा सांगितलंय, काम पहिलं, काम महत्वाचं. हो ते आहेच दादा, पण दत्ताकडून आपल्याला एवढा मोठा धोका. भाऊ काका, झालं गेलंय ते विसरून जा. आम्ही पण सगळ्यांनी सगळं सोडून दिलंय. आणि उलट आपल्या सगळ्यांना आता एक वेगळा आनंद साजरा करायचा आहे. आनंद? चालेल, मस्त. अरे मी काय सेलिब्रेशन साठी कायम तयारच असतो. पण काय कसलं सेलिब्रेशन सांग ना. अहो, वेद भाऊंच्या घरचे रेणुकाताईंच्या लग्नाच्या बोलणीसाठी तयार झालेत. अरे वा वा वा, अरे काय झकास बातमी दिलीस तू एकदम. खरंच, त्या सगळ्यांना लवकरात लवकर जेवायला बोलवायचे, साखरपुडा आणि लग्नाची तारीख पण ठरवायची. आता या गोष्टीवर मात्र घरात पार्टी झाली पाहिजे. म्हणजे अरे तुला वाटलं तर, तुझी परवानगी असेल तर. माझं असं काहीच नाही. नाही, आमचं ठरलंय. दादा पार्टी देणार आहेत. ठरलंय ना? म्हणजे आता आपण टीम आहोत म्हणून तुमच्या वतीनं मीच सांगून टाकलंय. हा, मी देणार आहे पार्टी. वा वा. मग दादा, मी मॅनेजमेंट करू का? आम्ही दोघं बघू ते काय करायचं. दोघं म्हणजे दोघं? हा, आम्ही दोघं. तुम्ही दोघे एकत्र? आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, आम्ही दोघं एकत्र असं? वा 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 वा.
काय मला आनंद झालाय देवा. फार छान दिवस दाखवलास रे बाबा. काय 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 मस्त घडतंय सगळं. दादा अरे तुला कल्पना नाही पण इथं माझ्या इथं याला अरे काय असतं ना इथं ते काळीज काळीज. माझ्या काळजाला इतका आनंद झालाय आज. वा वा वा. परत हा आनंद आहे ना हा सर्वांमध्ये वाटून घेऊया. एक काम कर, सगळ्यांना बोलवले म्हणून सांग मला बोलायचंय. हो हो लगेच.